आयोगाचं बळकटीकरण याचा समावेश आहे. राज्यभरातील बस स्थानकांच्या 200 मीटर परिघात होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेला उल्लेखनीय यश मिळालं असून त्याचा थेट सकारात्मक परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर दिसून आला आहे. 1 जून ते 15 जून 2024 या कालावधीत एसटी महामंडळाचं एकूण वाहतूक उत्पन्न 495 कोटी 34 लाख रुपये इतकं झालं असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 43 कोटी 83 लाख रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे दररोजचं सरासरी उत्पन्न सुमारे 3 कोटी रुपयांनी वाढलं आहे. परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार आणि न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू झालेल्या या कारवाईमुळे एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव